करायला पाहिजेत. म्हणून मी त्यांना म्हणत होतो की आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, तुम्ही सगळे ज्या उद्देशानं आलं त्याला पाठिंबा आहे, पण आमच्यावर अवलंबून राहू नका. तुमचा नेताच खंबीर आहे राजू शेट्टी, त्यांनी एकदा हातात झेंडा घेतला की ते सोडत नाही, तशी त्यांची आत्तापर्यंत आमची समज आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचं नेतृत्व करा, आमचा त्यांना पाठिंबाच आहे. पण त्यांचं लोकसभेच्या दरम्यान त्यांचा आम्हा लोकांच्यावर काही आघाडीवर विश्वास राहिला नाही. त्यामुळं त्यांचं मत होतं की मी स्वतंत्र लढतो, त्यामुळे ते स्वतंत्र लढले. आमच्या दोघांचंही नुकसान झालं. त्या रेफरन्सने मी बोललो त्याला. मी आता माझं काय खरं नाही इकडं, मी कशाला असं म्हणेन, म्हणजे मी तो अवघडच झाला तर भाषण करणं. पाटील साहेब, जो अर्थसंकल्प सादर झाला त्याच्यामध्ये असं दिसतंय की भाजपला सर्वाधिक निधी मिळाला आहे, भाजपच्या विभागांना आणि मंत्र्यांना, त्यानंतर राष्ट्रवादीला आणि सगळ्यात शेवटी शिंदे यांना. खरं तर शिंदे यांचे विभाग आणि मंत्री हे जास्त आहेत राष्ट्रवादीपेक्षा, तरीसुद्धा त्यांना कमी निधी देण्यात आला. कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्यावर किंवा त्यांच्या पक्षावर अन्याय झाला. माझ्या माहितीप्रमाणे 56,000 कोटी रुपये भाजपला, 47,000 कोटी रुपयाच्या दरम्यान राष्ट्रवादीला आणि 43,000 कोटी का त्याच्यापेक्षा कमी हे एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांना मिळालेले आहेत. पण मंत्रिमंडळात सरकारमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटला किती निधी लागणार हे ज्या त्यावेळी ठरतं. जे कोणाकडे कुठली डिपार्टमेंट याच्यावर ते अवलंबून असतं. त्यामुळे तो निधी काही त्या मंत्र्यांना नाही आहे, त्या डिपार्टमेंटच्या कामांसाठी आहे. त्यामुळं अशी हे डिस्ट्रीब्युशन करणं योग्य आहे असं मला वाटत नाही. एखाद्या डिपार्टमेंटची गरज जास्त असतात. इरिगेशन डिपार्टमेंटला जास्त गुंतवणूक असेल, रस्ते विकासासाठी जास्त गुंतवणूक असेल. आता ते दोन्ही विषय हे भाजपकडे असल्यामुळे त्यांची बेरीज जास्त होत असेल. याचा अर्थ मला असं वाटत नाही की ह्या डिपार्टमेंटला कमी आणि त्या असं बजेटकडे बघणं योग्य नाही असं मला वाटतं. रामदास कदम म्हणतायत माझा उल्लेख नाही केला त्यांनी. माझा उल्लेख नाही केला त्यांनी. बडे नेते असतील बरेच, माझ्याकडे बरेच मोठे नेते आहेत, माझा उल्लेख नाही केला त्यांनी. पण चौकशी लावण्याचे आदेश देण्यात आले अशी माहिती मिळते. चौकशी करा असं आहे की आपल्या होती ती उठवण्यात आली. हा, ते उठू दे ना. आता चौकशी होऊन इथं त्यांचा हे आलेलं आहे, त्याच्यात सध्याच्या संचालक मंडळाचा विषयच नाही आहे, पूर्वीच्या संचालक मंडळाचा विषय आहे. जे संचालक मंडळ आता सत्तेतही नाही आहे. त्यामुळं आम्ही कधीही चुकीच्या किंवा सरकारने काही करायचं ठरवलं तरी सरकारला फॅक्ट्स बघितले पाहिजेत. खालून रिपोर्ट आलेला आहे, सगळं इथं सबमिट झालेलं आहे अशी माझी माहिती आहे. मंत्री महोदय म्हणतात आम्ही चौकशी करू, चौकशी करा. चौकशी करून काही कोणी घाबरण्याचं कारण नाही. त्यामुळं मला वाटत नाही की आता ह्या चर्चा चालूच असतात. शेवटी एखाद्या संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न काही दोघांनी करायचं ठरवलेलं आहे तर ठीक आहे, थोडे दिवस चालेल. पण सत्तेत विरोधातल्या बड्या नेत्यांवर हा एक प्रकारचा प्रेशर टाकण्याचा प्रकार आहे का? माझ्यावर काही प्रेशर नाही, मी तिथं काही संचालक नाही, माझा काही संबंध नाही. संस्थेत माझ्या पॅनेलमध्ये काँग्रेसचे नेते आहेत, राष्ट्रवादीचे नेते आहेत, त्या भारतीय जनता पक्षाचे काही नेते तिथं संचालक आहेत. त्यामुळं माझ्यावर प्रेशर येण्याचा संबंध येत नाही. माझ्यावर प्रेशर टाकण्याचा उद्देश सरकारचाही दिसत नाही. आता काही लोकांना त्याच्याशिवाय करमत नाही, त्याला मी काय करणार. त्यांचं ते महत्त्व वाढवण्यासाठी असं काहीतरी फार मोठं आम्ही करून दाखवतोय असं दाखवायचा प्रयत्न कोण करत असेल तर ते करू दे त्यांना. पण मला वाटत नाही की काही दोष संस्थेच्या चालनात आहे. संस्था अतिशय उत्तम चालली आहे. महाराष्ट्रातल्या 5 जिल्हा मध्यवर्ती बँकेत पहिल्या 4मध्ये ही बँक आहे आणि पुढच्या वर्षी ती आणखीन प्रगतीकडे जाणार आहे. त्यामुळं मला वाटत नाही की महाराष्ट्रातल्या एका चांगल्या बँकेला सरकार अडथळा करायचा प्रयत्न करेल. आज रामदास कदम यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की लाडकी बहीण योजनेवरती जेवढा निधी खर्च ती जर योजना बंद केली तर इतर 10 योजना सुरू करता येतील. कोण म्हटलं? रामदास कदम यांनी. रामदास कदम हे सत्तारूढ पक्षाच्या बाजूचे आहेत. त्यांचे चिरंजीव मंत्रिमंडळात आहेत. त्यामुळं त्यांचा बोलवता धनी जर सरकारमध्ये असेल तर आमच्या लाडक्या बहिणींनी काळजी करण्यासारखी बाब आहे. फार धक्कादायक प्रकार आमच्या भगिनींच्या बाबतीत होतोय.
आणि आमचं म्हणणं आहे की एकाही भगिनीचं नाव कमी होता कामा नये, कारण सगळ्या भगिनींनी यांना मतं दिलेली आहेत, मतदान घेतलेलं आहे. आता मतदान घेतल्यानंतर असं करणं योग्य नाही. आता मी आत्ताच आझाद मैदानावर गेलेलो होतो. त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचं आता मुलांचं आंदोलन सुरू आहे. त्यात तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्या खात्याचे मंत्री यांचे बाईट्स मी बघितले की हे 11 महिने तुम्ही तिथं चांगलं काम केलं की मग तुम्हाला तिथं परमनंट नोकरी मिळेल. त्यामुळे ती मुलं आता उपोषणावर आणि रस्त्यावर आली. 1,00,000-1.5 लाख मुलं असतील महाराष्ट्रात. त्यामुळं मी त्यांना म्हटलं की आमच्या पराभवाची अनेक कारणं आम्ही हुडकत होतो, त्यातलं हे तुमचं एक कारण आम्हाला लक्षात आलं. त्यामुळे सांगण्याचा मुद्दा हा की अनेक आश्वासनं सरकारने दिली आहेत, ती पाळण्याचं काम आता सरकारने करावं. लाडक्या बहिणींना कुठल्याही पद्धतीनं फसवू नये. तर राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अशा पद्धतीने अजित पवार यांच्या पक्षाने सातत्याने आता यशवंतराव चव्हाण यांचं नाव घ्यायला सुरुवात केलेली आहे. आज अजित पवार बोलताना असं म्हणाले की मी राजकारणात जोपर्यंत आहे तोपर्यंत यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा मी सोडणार नाही. त्यांच्या या विधानाकडे तुम्ही कसं पाहता? कारण सध्या तर राजकारण ते घेतलं असल्याची भूमिका आणि त्यांच्या पक्षातील इतर सगळे नेते मंडळी यांची भूमिका. यशवंतराव चव्हाण यांनी पुरोगामी विचार स्वीकारला. तो पुरोगामी विचार त्यांच्या बरोबर बसलेल्या 2 पक्षांना मान्य आहे का याची तपासणी जर झाली तर मग त्याचा खुलासा त्यांना होईल. आणि पुरोगामी विचार म्हणजे शाहू फुले आंबेडकरांचा विचार. शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा महाराष्ट्रात घेऊन शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष आम्ही सगळ्यांनी काम केले. आमच्यातनं ते आता सध्या बाजूला झालेत, तिकडे गेलेत. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तो विचार सोडलेला नाही. पण ते ज्यांच्याबरोबर गेलेले आहेत त्या लोकांचा विचार हा वेगळा आहे. आणि दादा आज म्हणत असतील की आम्ही त्यांचा विचार सोडला नाही यशवंतराव चव्हाणांचा, तर हा विचार वेगळा आहे. पण म्हणूनच दादांना असं म्हणावं लागलंय का की मुस्लिम हे महाराष्ट्राचा अविभाज्य अंग आहे, त्यांना दूर करता येणार नाही. कारण भाजपचा एक नेता सातत्यानं मुस्लिम विरोधी वक्तव्य करतो आणि ते नुसते नेते नाही तर ते आता मंत्री सुद्धा. हा अजेंडा आहे भारतीय जनता पक्षातल्या काही नेत्यांचा. आणि तरी देखील दादा असं म्हणतायत, हे कौतुकास्पद आहे. त्यामुळं दादांनी अशी जर भूमिका घेतली असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. मंत्रिमंडळात राहून काही मंत्री एक भूमिका घेतात, पण दादा ही बाजू लावून धरतायत, याचं आम्हाला समाधान आहे. मी असं ऐकलं की पंकजाताईंनी वरिष्ठ नेत्यावर त्यांनी टीका चालू आहे ती त्याची नोंद घ्यावी असं आग्रह केलेला आहे, विनंती केलेली आहे. आता बघू कशी नोंद घेतात आणि पंकजाताईंचं दिल्लीत किती वजन आहे त्याच्यावर पुढचं ठरेल. प्रयागराजमध्ये आज सतीश भोसले याला अटक झालेली आहे. खोक्या प्रकरणामध्ये त्यांचं नाव चर्चेमध्ये होतं. मागच्या काही दिवसामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्याच्यामध्ये एका तरुणाला वाईट पद्धतीने मारहाण होत होती. झाली आहे म्हटल्यावर बऱ्याचशा गोष्टी तो पोलिसांच्या समोर बोलेल. त्यावेळी या सगळ्याच आपण जे प्रसारमाध्यमात बघतोय त्याच्यावर अधिक खुलासा होईल. थँक्यू सर. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.